तीन अंकी संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत. आता पेन ठेवून द्या जरा वेळासाठी, पुढचे 10-15 मिनिटं कोणी काय लिहायचं नाही. ठीक आहे, बघत राहा, फक्त वर्डाव बघत राहा काय ते. आणि अजून एक, मी या सगळ्या ट्रिक सांगतोय खरं, ठीक आहे, या सगळ्या ट्रिक सांगतोय, ह्या तुम्ही परीक्षेत वापरा न वापरा नंतरचा पॉईंट आहे. आपण हे सगळं जे काय करतोय त्याने तुमचा सराव होतोय आणि तुमचा स्पीड वाढतोय. स्पीड कळते सगळ्यांना. ऍटलीस्ट ते बघून बघून ना तुम्हाला मी जे काही तुम्हाला लोकांना करून देतो ना ट्रिक्स वगैरे काय, हे तुम्ही पेपरला नाही वापरलं तरी मला प्रॉब्लेम नाही काय. फक्त मी का सांगतोय, जेणेकरून समजा तुम्हाला लोकांना एखाद्या ठिकाणी गरज पडली या ट्रिकची तर तुमचा स्पीड वाढू शकतो. आणि जरी तुम्ही तसं नाही वापरलं तरी किमान हे सगळं ऐकून 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 तुमचं थोडंसं बेसिक रिव्हिजन होते. कसली? पाड्यांची, दुप्पट करायची, वर्गांची, है ना, होते का ना रिव्हिजन बेसिक मध्ये ती. मग आता आपण इथं तीन अंकी संख्यांचं काय करता येईल ते एकदा काही ट्रिक्स आहेत त्या बघूया आपण काय ते. कोणी काय लिहू नका. तर त्यामध्ये समजा तुम्हाला मी म्हटलं सगळ्यात प्रथम इथं असं दिलं गेलं की 104चा वर्ग करायचा. कशाचा करायचा सांगा? 104चा वर्ग करायचा. ठीक आहे, तर तसं पाहिलं त्याच्या ट्रिक्स एकदम जबरदस्त आहे. म्हणजे 4चा वर्ग किती बरं? 16 लिहून टाकायचं. ठीक आहे, नक्की ना. बरं, मग त्यामध्ये आता मला सांगा इथे 104 आहे ना, त्याच्यामध्ये हा 4 ऍड करा. 108 झाला आन्सर. 104 मध्ये हा 4 ऍड करा. अरे किती आला? 108. समजा तुम्हाला म्हटलं मी 107चा वर्ग करायचा. कशाचा? 107चा वर्ग करायचा. 7चा वर्ग सांगा रे. बरं, 107 मध्ये 7 ऍड करा. 114. हा पण ना हे 110, 108, 109 पर्यंत ओके. तिथं मग 143 आला, 143 आले, तिथं 786 आला, असं काय आलं की मग विकेट पडते. त्यामुळे मी असे काही फालतू ट्रिक सांगत नाही, कारण मी असे ट्रिक सांगतो जी शेवटपर्यंत ऍप्लिकेबल आहे. म्हणजे मी 101 पासून चालू केलं ना तर 990 पर्यंत ट्रिक नाही बदलणार मी. आता आलं का लक्षात तुम्हाला काय ते? ठीक आहे, म्हणजे हे जे ना 147 इथपर्यंत ओके ते. पण या ठिकाणी तुम्हाला असं म्हटलं मी की 253चा वर्ग करा, तर 253चा वर्ग या मेथडने नाही करता येणार. इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, कारण इथं काहीतरी वेगळा विषय, इथं वेगळा विषय. तर तुम्हाला मी एक कॉमन ट्रिक सांगेल जी पूर्ण 100 या 100 तर घ्यायचा विषयच नाही, 101 पासून पार 999 पर्यंत एकच ट्रिक सांगेल मी. क्लिअर आहे का? तर सगळ्या तीन अंकी संख्यांमध्ये इन होऊन जातील. तर मी सुरुवात करतोय, बघत राहा. अजूनही काही लिहायचं नाहीये. समजा मी 104 बद्दल तुम्हाला लोकांना सांगत होतो मगाशी. 104चा मला वर्ग करायचा आहे. फक्त एक सांगा, 104 ही संख्या 100ला जवळ आहे का 150ला जवळ आहे का 200ला जवळ आहे? मग ही संख्या 100ला जवळ आहे. ठीक आहे, कशाला जवळ आहे सांगा? 100ला. बरं, 104 ही संख्या 100ला कितीने जवळ आहे? तर या ट्रिक मध्ये इथे लिहितात +4, इथे लिहितात -4. आणि मग सांगा 4चा वर्ग किती? 4चा वर्ग किती? 16. मग इथे लिहिलं मी इथं 16. लक्ष सगळ्यांचं काय ते? ठीक आहे, 16 मध्ये इथे 2 अंक आले, त्यामुळे काय टेन्शन घेण्याची गरज नाही. 2 अंक आलेले, ओके, डन आहे. आता मला सांगा 104 आणि 4 किती रे? यांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. ठीक आहे, 104 आणि 4 किती? 108 गुणिले 104 मधून 4 गेला 100 आणि भागिले काय? ऑलवेज 100. तीन अंकी संख्येला 999 पर्यंत गणित घेतली तरी मी भागिले 100च घेणार तिथं. ठीक आहे, मग आता सांगा इथं 100 गेला, इथं उरला काय रे सांगा? 108. आणि इथं साईडला काय सांगा? 16. चिटकून टाकतो त्याला 16ला. इथं तुमचा आन्सर असेल हे 108 16. ठीक आहे, खोटं वाटते बघून घ्या आपण. कुठे गेलं बाबा ते? ओके, कॅल्क्युलेटर आपल्या समोर. ठीक आहे, अरे गेलं, कुठे गेलं? पळून गेला बिचारा. ठीक आहे, कशाचा वर्ग काढला आपण? 104चा. ठीक आहे, 104 गुणिले 104. आन्सर की त्याला बघून घ्या, 108 16. येते आन्सर, परफेक्ट आहे. ठीक आहे, आता इथं फक्त ट्रेलर आहे, आपण खूप सारे क्वेश्चन्स तिथे करणार आहे. ठीक आहे, आणि थोडंसं मी सांगत असताना एक पहिले सूचना देऊन टाकतो. ठीक आहे, तुमच्या आयुष्यातले पहिलं गणित तुम्ही बघताय जे तीन अंकी संख्येचा वर्ग आहे, बरोबर आहे की नाही? मग आता ह्यात काय डाऊट्स पण असणार ना डाऊट, की सर हे असं आलं तर काय होईल, तसं आलं तर काय होईल. पण मी आतापर्यंत गणित तुम्हाला शिकवली किती? 1. आणि ते पण लिहून नाही दिलं अजून. आणि ते पण लिहून देताना 104 नाही देणार आहे मी. अरे कळालं का? हे डेमो आहेत. मी तुम्हाला लिहून देताना 103 देईल, 107 देईल, 112 देईल, बरोबर ना? मी चेंज करत जाईल. ते मी सांगताना एक नंबर वेगळा गेला आणि शिकवताना ते लिहून देताना वेगळा नंबर गेला. त्याने काय होईल माहिती आहे का? जास्त गणित होतील आपली. अरे बरोबर का? त्यामुळे बघत राहा, कुठला डाऊट विचारू नका. डाऊट सगळे मीच विचारणार, उत्तर पण मी सांगणार. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता लक्ष द्या, मी 104चा स्क्वेअर काढायची ट्रिक सांगितली, पण याच्यामध्ये काही पॉईंट्स असतील जे तुम्हाला अडकवणार आहेत. ठीक आहे, मी सांगतो काय ते. आता सुरुवात 104 ने झाली. याच्या पुढे समजा या ठिकाणी तुम्हाला इथं विचारलं मी 108. सेम एकदम सेम. 108चा स्क्वेअर करायचा मला. 108 संख्या 100ला जवळ आहे की नाही? 100ला जवळ आहे. कितीने जवळ आहे सांगा रे? 8 ने जवळ आहे. मी इथे लिहिणार +8, इथे लिहिणार -8. सांगा 8चा वर्ग. इथे 64ला 2 अंक आले, ओके, कार्यक्रम आहे. 2 अंक आले पाहिजेत पलीकडे. ठीक आहे, मग 108 आणि 8 या दोघांची बेरीज आणि 108 आणि 8 या दोघांची काय सांगायचं? वजाबाकी. 108 आणि 8 किती हो?
116 गुणिले 108 मधून 8 गेला 100 आला आणि भागिले ऑलवेज 100. ओके, क्लिअर, एकदम परफेक्ट आहे. मग या ठिकाणचा हा 100 एकमेकाला होईल कॅन्सल. सांगा इथं उरलं काय रे बेटा? 116. इथं काय उरला सांगा? 64. 100% उत्तर बरोबर आहे. हा 108चाच वर्ग आहे, फिक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून समजा इथं असं आलं की 112 आला सर, 112. आता काहीतरी गडबड होणार आहे. ठीक आहे, तयारीत राहा. हे डाऊट आहे सगळे आपले, हे डाऊट मी क्लिअर करत चाललो आता. ठीक आहे. समजा 112 आला, 112चा तुम्हाला लोकांना स्क्वेअर करायला त्यांनी विचारला, तर ही संख्या 100ला जवळ आहे का 150ला जवळ आहे? 100ला जवळ. ही संख्या 100ला कितीने जवळ आहे सांगा? मग इथे मी काय लिहिणार सांगा? +12 -12. आता 12चा वर्ग किती? तुम्हाला 30 पर्यंत वर्ग पाठ करणंच आहे काही झालं तरी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 3 अंकी संख्या जर शॉर्टकट मध्ये करायच्या असतील तर 25 किंवा 30 पर्यंत वर्ग पाठ करणं कंपल्सरी तुम्हाला. सांगा 12चा वर्ग किती? 144 मी लिहिला, पण मगाशी 2 गणित मी केली, त्यात मी तुम्हाला सांगतो की इथे 2 अंक आले पाहिजेत, 2 अंक आले पाहिजेत. इथे किती अंक आले? मग इथे 2च अंक आले पाहिजेत. हे शेवटचे 2 अंक मी इथं कायम ठेवेल आणि हा एक मी पुढे कॅरी फॉरवर्ड करेल. कॅरी म्हणजे हातचा. इंग्लिश मराठी दोन्ही सांगितलं मध्ये मध्ये थोडं थोडं मी. 99% बॅच मराठीमध्येच आहे. 1% जिथं गरज पडेल तिथं थोडं थोडं इंग्लिश सांगावं लागेल. आणि आपले ते काही कार्यकर्ते थोडंसं इंग्लिश मध्ये चॅटिंग करतात. बरोबर ना? चॅटिंग करतात म्हणजे सेमी इंग्लिश मध्ये शिकलेत बिचारे, आहे ना. कोणी इकडे इकडे म्हणजे नंतर परत 10वी नंतर कधी मराठीचं काही कळलंच नाही त्यांना, सगळं इंग्लिश मध्ये शिक्षण झालं काही लोकांचं. ठीक आहे, तर ते थोडंसं त्या लोकांना सांगावं लागतं मध्ये मध्ये. ठीक आहे. सो इथे 144 आलं. हा जो एक आहे ना तो इथे नाही ठेवायचा, त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड. कॅरी फॉरवर्ड म्हणजे हातचा पुढे मिळवायचा. मग आता पहिली जोडी 112 आणि 12 आणि दुसरं 112 - 12. रेडी? सांगा 112 आणि 12 किती हो? आणि त्याला गुणिले 112तून 12 गेला आणि भागिले ऑलवेज, तर 100 कॅन्सल. इथे उरला किती रे? 124. आणि तिकडे किती सांगा रे? 144. मी त्याला डायरेक्ट चिटकवलं नाही बघा. हे कसं चिटकवलं तिथून डायरेक्ट मी ते नाही चिटकवलं. मी काय करणार आता, एक स्टेप वाढवणार. मला इथं 2च अंकांची गरज आहे. हा जो एक हा एक्स्ट्रा इथं आलेला आहे त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा, म्हणजे पुढे मिळवायचा. सांगा 124 आणि 1 किती बरं? 125. आणि पुढचे 2 नंबर हे या पद्धतीने आपल्याला जायचं. क्लिअर आहे का? कधी कधी असंही होऊ शकतं एखाद्या गणितामध्ये 102 आला समजा बेटा, 102चा वर्ग करायचा आहे. ठीक आहे. मग समजा मी म्हटलं कितीला जवळ आहे संख्या रे? 100ला जवळ आहे ना. 100ला कितीने जवळ आहे सांगा रे? 2 ने. +2 -2. सांगा 2चा वर्ग. प्रॉब्लेम तर आता अजून मोठी गडबड झाली. इथे 2 अंक यायला पाहिजेत. किती? 2 अंक यायला पाहिजेत. इथं तर मागाशी 2 अंक 2 ठिकाणी आले, ठीक आहे. तिकडे 3 अंक आला तर मला माहिती आहे, एक इकडे अलीकडे कॅरी फॉरवर्ड करायचा इकडचा. पण इथं जर समजा 2चा वर्ग केला तर किती येतोय? 4. तर लिहिताना त्याला 0,4 लिहायचं. काय करायचं लिहिताना त्याला? 0,4. म्हणजे 2चा वर्ग इथं आला 4, तो म्हणजे 0,4 असं आपण इथे लिहिणार. आणि मग आपण बाकीच्या आपल्या जोड्या बनवूया. सांगा पहिली जोडी 102 आणि 2 किती? 104 गुणिले 102 मधून 2 गेला 100 आणि भागिले ऑलवेज 100. हे 100 कॅन्सल. क्लिअर? आणि इथं उरला किती सांगा? इथं 104 आणि तिकडचा 2 अंक चिटकून टाका 0,4. हे राईटच आहे, फिक्स राईट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? बरं, अजून मी काही शिकवलेलं नाही, हा ट्रेलर होता. आता शिकवायला घेतोय. तर ते जे पूर्ण पेज आहे पुढचं, त्या पूर्ण पेजवरती आपल्याला फक्त हा एकच प्रकार करायचा आता, 3 अंकीवाला. ठीक आहे. कसं मॅनेज करायचं, जागा वगैरे काही तर बघून घ्या. आपलं ह्या वर्कबुकचं पेज नंबर 2 असेल, ते पेज नंबर 2 टाकले बघा. वर्कबुक ज्यांच्याकडे आलंय प्रिंट होऊन, प्रिंटेड वर्कबुकचं पेज नंबर किती? पेज नंबर सांगा ताई. 2 आहे ना. पेज नंबर 2 ला या सगळ्यांनी. पेज नंबर 2. टायटल टाकलं सगळ्यांनी, हे लिहिलं. ठीक आहे. 3 अंकी संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत. आणि त्याच्यामध्ये आता हे टायटल तुम्ही टाकल्याच्या नंतर आता ऐका, गणित कसे तुम्हाला कसं जजमेंट घ्यायचं ते ऐका. खूप असं लहान पण आहे, खूप असं मोठं पण आहे ही. आणि मेथड जराशी मोठी आहे, जास्त पण मोठी नाही, थोडीशी मोठी आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, एका बाजूला एक फक्त 3-3 क्वेश्चन बसवणार. ठीक आहे. तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही काय करा माहितीये का, असं एक मधून एक पार्टिशन, असं एक पार्टिशन आलं. ठीक आहे. ऐकून घ्या, बघून घ्या फक्त. जमलं तर. आणि सगळं इक्वल डिस्टन्स असं इकडं बरोबर या ठिकाणी. इथं 1 2 किती गणित बसतील सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ह्या पेजवरती 12 असे कॉलम बनवले तरी, बॉक्स बनवले तरी चालते. 12 बॉक्सेस, सगळ्यांची साईज इक्वल पाहिजे. घ्या जजमेंट आता. असे एका बाजूला एक 3 क्वेश्चन बसले पाहिजे पहिले. टोटल किती बसले पाहिजे? 12. ओके. चला, जजमेंट आधीच देऊन टाकली मी, त्यामुळे टेन्शन नसेल तुम्हाला कोणालाच. आता सुरुवात करते पहिल्या प्रश्नापासून. सगळ्यांना पहिला प्रश्न देतोय, लक्ष असू द्या, लगेच लिहू नका, समजून घ्या. ठीक आहे. आपण पहिल्यांदा घेतो या ठिकाणी 102चा वर्ग. 102 घेऊ. चला, तो मागे सांगितलं परत सांगतो त्या विषयाने. 102चा वर्ग. रेडी?
चला 102चा वर्ग करायचा. सगळ्यांचं लक्ष पूर्णपणे वरती बोर्डावर असू द्या. आता आपल्याला फक्त एवढंच सांगायचं मला की ही संख्या बघा, आपण 100, 150, 200 या पटीमध्ये जाणार आहे आपण, नंतर 250, त्यानंतर 300 अँड सो ऑन. ठीक आहे. मग यांच्यामध्ये आपण ही संख्या कुणाला सगळ्यात जवळ आहे ते सांगायची. 100ला तो 100 इथं साईडला असं लिहायचा. ही संख्या 100ला जवळ आहे. हा रेफरन्स पॉईंट म्हणून आपण बाजूला लिहितोय. 102 ही संख्या 100ला जवळ आहे. तर आपण फक्त सांगायचं दोघात फरक कितीचा आहे, कितीने जवळ आहे. 2 ने जवळ आहे फक्त. तर इथं लिहायचा +2 आणि इथे लिहायचा -2. आता तो सुरुवात आहे. एक 3 क्वेश्चन झाले की सगळं कळायला लागेल तुम्हाला. 3 क्वेश्चन उद्या फक्त. 3 क्वेश्चन होईपर्यंत कोणी काय डाऊट विचारू नका. ठीक आहे. चला लिहिलं का सगळ्यांनी +2 -2 झालं. ठीक आहे. ओके. आता काय करा, हे +2 -2 लिहिल्याच्या नंतर बरोबर इथे एक्झॅक्ट खाली एक अशी लाईन ओढून द्या. सांगा 2चा वर्ग किती बेटा. मग 4 लिहिताना 2 अंकात लिहायचा आहे. कसा लिहायचा 2 अंकामध्ये 0,4 इथे लिहा. 4 लिहिताना 2चा वर्ग 4 आहे, त्याला लिहायचा 0,4 माझ्या सोबत लिहा. ठीक आहे. इथे पार्टिशन टाकलं का असं, मी जसं लिहिलं तसं एकदम छापा वाटलं तर आहे तसं बघून लिहा. कार्बन कॉपी एकदम. ठीक आहे. चला पहिली जोडी अशी बनवायचं 102 आणि 2 प्लस वाली आणि 102 वजा 2 एक सेकंड मायनस वाली जोडी बनवायची. त्याचे आन्सर सांगायचे मला. सांगा 102 आणि 2 ची बेरीज करा. 102 आणि 2 किती रे 104. इथे लिहायचं 104 गुणिले 102 वजा 2. बोला की 102 मधून 2 गेला की त्याला 100 आला. ठीक आहे. बघा मी केलं काय, 102 आणि 2 यांची बेरीज 104 आली. 102 मधून 2 गेला इथे 100 आला आणि भागिले ऑलवेज 100. कुठलीही संख्या सुरू 3 अंकी भागिले 100च घ्यायचा. वरती काही येऊ दे. क्लिअर आहे काय, ही ट्रिक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता हा 100 झाला कॅन्सल. बेटा इथं उरला काय रे बाबांनो 104 लिहायचं. 104 उरला आणि इथं 2च अंक आहेत ना. अरे 2च अंक आहेत की नाही, पण डायरेक्ट 2 अंक आहेत असे छापायचे. 0,4 हे तुमचं आन्सर आलं. 102चा वर्ग आपण सगळ्यांनी काढलेला आहे. लिहून बॉक्स करा, काय अडचण नाही. एक प्रश्न संपला मजाक मध्ये. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आपण घेतोय आता 108चा वर्ग. सांगा 108 ही संख्या 100ला जवळ आहे का 150ला जवळ आहे. 100ला. लिहा इथं बाजूला रेफरन्स म्हणून 100 लिहून टाका. सर ही संख्या 100ला जवळ आहे. सांगा 100ला कितीने जवळ आहे. 8 ने. इथे +8 -8 झालं. सांगा 8चा वर्ग. अरे 8चा वर्ग 8 इथे 64 आणि आपल्याला 2 अंक पाहिजे होते. 2 अंक इथे आलेले, त्यामुळे एक्स्ट्रा काही शून्य घेण्याची गरज इथं नाहीये. ठीक आहे. लिहून टाका 8चा वर्ग इथं 64 आलेला आहे. मॅटर संपला इथला. ठीक आहे. चला आता इथे या 108 अधिक 8 आणि इथे 108 वजा 8. सांगा बेटा 108 आणि 8 किती बरं 116 गुणिले 108 मधून 8 गेला 100 आणि भागिले ऑलवेज 100. 100ला कॅन्सल करायचं. केला कॅन्सल सगळ्यांनी. ठीक आहे. इथं काय शिल्लक राहिलं बेटा 116. इथे सगळ्यांनी 116 आणि इकडचा 64 याला चिटकून टाका, कारण 2च अंक आहेत फक्त. ते लिहून टाका आन्सर आपलं. काय आन्सर बेटा ते 108चा वर्ग बरोबर. इथे लिहून बघा काय काय आलं बघा. इथला 116 आला सर आणि तिकडचा इथला 64 शिल्लक राहिला, तो आम्ही डायरेक्ट लिहून टाकला. हा वर्ग आहे कोणाचा 108चा वर्ग आहे. आता ऐका, यामध्ये एवढी एकच स्टेप ज्यांना लागली, पुढच्या याच्यामध्ये अजून एक स्टेप लागेल. कसली, हातचा पुढे मिळवायची स्टेप लागेल. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन घ्या आता. त्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये सगळ्यांनी आता 121चा वर्ग घ्या. 121. सांगा 121 ही संख्या 100ला जवळ आहे ना शेवटी, काय झालं तरी. ही संख्या 100ला जवळ आहे. इथे 100 साईडला रेफरन्स. बरं 100 आणि त्यात कितीचा फरक आहे बेटा 21चा फरक आहे. ठीक आहे. इथे +21 -21. ठीक आहे. सोबत राहा, पुढे पुढे जाऊ नका, गडबड करू नका. 21चा वर्ग कालचं बघून सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. काल आपण घेतलेला 21चा वर्ग की त्याला 441. ठीक आहे. 21चा वर्ग आणि तुम्हाला 30 पर्यंत पाठच करणं. रोज एक वर्ग पाठ केला की 30 दिवसात सगळे वर्ग पाठ होऊन जातील. विचार करा. चला 21चा वर्ग किती रे 441 लिहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं आपल्याला 3 अंकांची गरज नाहीये. किती अंक पाहिजे तिकडे 2च. तर तुम्ही पहिले लिहून घ्या 21चा वर्ग 441 आणि त्याच्यामध्ये ह्या शेवटच्या 2 अंकाला फक्त इथे अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला 2च अंक इथे ठेवायचे आणि 4ला पुढे ऍड करायचा नंतर पुढच्या स्टेपमध्ये. झालं इथपर्यंत. ओके. सांगा आता पहिली जोडी सांगा इथे फास्ट मध्ये 121 अधिक 21 आणि दुसरी 121 वजा 21. रेडी सगळेजण आता. चला सांगा बरं बेटा आता 121 आणि 21 किती बरं
21 21 42 बरोबर ना. इथे 142 जर इथे 142 आला गुणिले 121 मधून 21 गेला किती आला 100 आणि भागिले ऑलवेज 100 मॅटर क्लोज. लिहिलं 100 100 ला कॅन्सल करा. इथं उरलं काय बेटा 142 इथे लिहा 142 एकदा फक्त असं दाखवा इथं 142 जोडू नका त्यांना लगेच कारण इथं ना 3 अंक आले 2च अंक पाहिजे मला इथं. ठीक आहे इथे 142 तर द्या तुम्ही पहिलं लिहिलं का आणि तिकडच्या साईडला लिहा 441. आता एक मिनिट ऐका इथं या साईडला 3 अंकी संख्या आली मला इथं फक्त 2च अंकांची गरज आहे. या 4ला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा म्हणजे पुढे हातचा मिळवायचा. मग एक मिनिट डायरेक्ट सांगा 142 रुपये आणि 4 रुपये 146 रुपये. चला आन्सर लिहून टाका फायनली आणि डायरेक्ट लिहून टाका आन्सर की सर इथं 121 चा वर्ग बरोबर 121 चा वर्ग बरोबर सांगा डायरेक्ट सांगा 142 आणि 4 146 लिहा 146 आणि पुढचा 41 त्याला चिटकवा झाला आन्सर. आता सुरू झालं कळतंय थोडं 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 झालं इथपर्यंत सगळ्यांचं. ठीक आहे ओके काय टेन्शन घ्यायचं ना निवांत राहा. ठीक आहे आता तर सुरू झालंय जस्ट इथे 3च क्वेश्चन घेते पण बेसिक घेतलेत क्वेश्चन मी. आता थोडे मोठ्या मोठ्या संख्याला सुरुवात होईल. ठीक आहे मग आता पुढचा चौथा क्वेश्चन म्हणजे सगळ्यांचा लाडका क्वेश्चन असेल 143 घ्या 143 वेट अँड वॉच. 100 नंतर मी तुम्हाला म्हटलं होतं 150 त्यानंतर म्हटलं होतं 200 असंच ना. सांगा ही संख्या 100 ला जवळ आहे का 150 ला जवळ आहे. इथे 150 यायचा बाजूला. ठीक आहे ओके बरं ह्या संख्येत आणि 150 कितीचा फरक आहे इकडे बघून घ्या सगळ्यांनी. ही संख्या 150 ला जवळ आहे ओके ना का 100 ला जवळ घेतात ते 43 येईल 43 वर्ग परवडणार नाही तुम्हाला. कळलं मी काय म्हटलं ते म्हणून त्यासाठी 150 ला जवळ घ्यायचं ते. ठीक आहे सो 150 आणि 143 दोघात गॅप कितीचा आहे 7चा. इथे +7 -7. व्हेरी गुड 7चा वर्ग सांगा. लिहायचं 7चा वर्ग 49 आणि 2च डिजिट पाहिजेत बरं झालं. मग इकडे काय आणायची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे पहिली जोडी सांगा दादा ताई लवकर. ही पहिली जोडी प्लस वाली दुसरी जोडी काय सांगा रे मायनस वाली. आरामात सगळ्यांनी इथे वरती बघून सांगा काय गडबड करू नका. ठीक आहे इथे एक स्टेप वाढणार आहे आपली सांगतो कशी ती. 143 आणि 7 यांची बेरीज करा 150 बरोबर क्या लिखो आप 150 गुणिले 143 मधून 7 गेले जरा काळजीपूर्वक जरा आता गडबड होऊ शकते. आता 143 मधून 7 गेले 100 इथलं 136 आलं आणि भागिले ऑलवेज 100 पाठ करून टाका. 999 गणित आलं तरी भागिले 100च घ्यायचं आहे. ठीक आहे लिहा भागिले 100. एक थोडी स्टेप वाढेल आणि बेचे पाडे आपले पाठासाठी एवढीच अपेक्षा आहे. कुठले बेचे पाडे सांगतो कसं ते. आता या ठिकाणी मला एक सांगा हे 150 ने किती 100 आहे. आतापर्यंत 3 गणितामध्ये जास्त लाड झाले आपले. काय लाड झाले सांगा 100 100 100 100 डायरेक्ट उडाला. ठीक आहे पण आता या ठिकाणी 100 100 डायरेक्ट उडत नाही. या ठिकाणी तो 0 0 कट करून देतो एवढा ओके आणि 5चा पाडा लागतो आपल्याला परत. अरे बरोबर का सांगा 5चा पाडा माझ्यासोबत लिहायचे. चला 0 0 कट केला का तुम्ही. मी इथे जे लिहिल ते तुम्ही पण लिहायचं तिकडं. मी इथे लिहिलं ना गाढव तर तुम्ही लिहायचं गाढव. चला रेडी 0 0 गेला 5चा पाडा बोला 5 दुने 10 5 त्रिक 15 झालं. व्हेरी गुड. आता 2चा पाडा आपल्याला येत असेल अशी अपेक्षा आहे. बोला 2चा पाडा बे एक बे बोला की बे सख 12 एक राहिला 16 बोला बे आठी शाबाश गुड. ती आणि आता बेचेच पाडे तुम्हाला सांगतो ना 3चा पाडा लागेल मला आता. ठीक आहे मग सांगून टाका आता 3चा पाडा तुम्हाला लोकांना बोलायचा आहे फास्ट मध्ये. 3 आठे 24चा 4 हातचा आला 2 बरं 3 सख साहित्रिक 18 आणि 2 20 त्याला 20 म्हणजे 204 तिकडचं 49 आणि आपल्याला माहिती आता काय चिटकवायचंय. इथं काही येणार नाही तिकडे काही शून्य लावायची गरज नाही एक्स्ट्रा काय. आन्सर आपलं समोर आहे 143चा वर्ग जो आहे तो आहे 204 49 20449. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी थोडंसं कॅल्क्युलेटर मध्ये करून दाखवतो तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला विश्वास असेल माझ्यावरती की बाबा हा बरोबर सांगतोय. ऊपर देखो बेटा सब लोग. कशाचा वर्ग काढायचा रे 143चा. इकडे बघून घ्या 143 गुणिले काय सांगा 143 बघू काय ते आन्सर ते चेक करा. 20 449 तेच लिहिले का बघा. हा मग बरोबर आहे. चला सगळं व्यवस्थित चाललंय योग्य ठिकाणी आहात तुम्ही सगळे. झालं का पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट
आता 200च्या जवळची एक संख्या घेऊ का? असं आपण आता मोठ्या संख्या घेत जाऊ. ठीक आहे, चालेल ना? ओके. मग आता काय करतो माहितीये का, आता एक जरा खतरनाक घेऊ संख्या. मग किती 188 घेऊ का? झेपेल का? बघा बरं का, या 188चा वर्ग बघा मरतोय का बघू आपण. चला 188चा वर्ग करून दाखवा आपण. 188 थांबा एक मिनिट. ही जी संख्या आहे ती 100ला जवळ आहे का 150ला का 200ला? तिथं बाजूला ही संख्या 200ला जवळ आहे, दिसतंय आपल्याला सगळ्यांना. कितीने जवळ आहे? 12. फक्त 12ने जवळ आहे. ठीक आहे, +12 -12 +12 -12 आणि आय थिंक तुम्ही हे करू शकता असं मला थोडं थोडं वाटायला लागलं. आता असं वाटायला लागलंय बरं मला. ठीक आहे, पहिलं मला सांगा इथं 12चा वर्ग किती? 100 ल्या माझ्यासोबत 144 आणि इथं ह्या साईडला 2 अंक अशात राहू द्या बघा. हे दोघं अंडरलाईन करा बरं, अशा 2 डॅश करा अशा. बरं हे 44 इथं पाहिजे पण एक इथं नको आपल्याला. त्याला काय करायचं? कॅरी फॉरवर्ड. त्याला गायब नाही करायचं मरीचा. पुढच्या स्टेपला त्याला लिहायचं बंद कराल तुम्ही, नाही तर लिहायचंय पण पुढे ऍड करून लिहायचं, त्याला पुढे मिळवायचं त्याला. ठीक आहे, चला हे इथपर्यंत झालं का सगळ्यांचं? बरं पहिली जोडी सांगा. 188 अधिक बोला की अधिक 12. दुसरी जोडी काय? 188 वजा 12. जरा सांगा यांच्या बेरजा वजा बाक्या फास्ट मध्ये मला. 188 आणि 12 किती बरं? 200. त्याला गुणिले 188 मधून 12 गेले 176 आणि भागिले ऑलवेज 100. पाठ करून ठेवा ते, ऑलवेज 100. ठीक आहे, 2 शून्य 2 शून्य जात आहेत. नशीब आपलं चांगलं. व्हेरी गुड. क्लिअर क्या? बरोबर ना सगळं? ठीक आहे. आता एक काम करा, आता काय कडबीट काय होत नाही. 2 ने याला गुणायचंय. गुणू शकता तुम्ही लोक. सांगा आराम. आता काही घाई नाही आपल्याला, जास्त घाई नाही आपल्याला काहीच. सांगा बेसख त्याचा 2 हातचा आला 1. बेसाती 14 ने किती? 15 हातचा आला 1. बे 1 2 ने किती रे? 352. इकडचा किती सांगा? 144. ओके, इथं मला 2च अंकांची गरज आहे. मी डायरेक्ट काय केलं पाहिजे? हा 1 आहे ना, हा पुढे कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे, ऍड केला पाहिजे. करेक्ट आहे की नाही? सांगा 352 आणि 1 किती? 353. आता लिहून टाका. म्हणून आन्सरला 188चा जो वर्ग आला आपला तो कसा आला एकदा बघून घ्या बेटा. 352 मध्ये एक जर मिळवला तर किती आला सांगा? 353 आला. करेक्ट का? आणि पलीकडे किती सांगा इथं? 44. व्हेरी गुड. किती? 250 जवळ घेऊ का 300 जवळ घेऊ? 250 झेपेल ना तुम्हाला? एक काम करा, 256 घ्या. 256 घ्या. 256 256. ओके, 256 ही संख्या कोणाला जवळ आहे? 200ला का 250ला का 300ला? हे साईटला मेन्शन करा. 250ला जवळ आहे. लॅन तिथं लॅ बिंदस 250ला जवळ आहे. ठीक आहे, कितीने जवळ आहे रे? 6. साईटला लॅ +6 -6. लिहिलं का? अरे लिहिलं का? झालं का? 6चा वर्ग सांगा. 6चा वर्ग 36 इथे लिहा. 2 अंक आहेत ना, त्यामुळे काही कुठं होणार नाही, टेन्शन नाहीये. ठीक आहे, हे लक्ष द्या बेटा. लिहिलं आपण. ओके, डन मध्ये. पहिली जोडी सांगायची इथं प्लस वाली, दुसरी काय सांगा रे? मायनस वाली. 256 अधिक 6 262 गुणिले 256 वजा 6 250 का? आणि भागिले ऑलवेज 100. पाठच झालं आपलं, ते काही विषयच नाही. आता क्लिअर आहे का सगळ्यांना काय ते? ठीक आहे, ही स्टेप सगळ्यांना कळली असेल अशी अपेक्षा आहे. अरे कळलंय का सगळ्यांना? ठीक आहे, आता सांगा या ठिकाणी 0 दोन्ही उडत नाहीत. बरोबर ना? 1 0 1 0 गेला. बरोबर. 5चा पाडा बोला. 5 दुने 10. 5 5 फक्त बेचे पाडे लागतात. काय ताण न घेऊ तुम्ही, फक्त बेचे पाडे लागतात. क्लिअर आहे? काय बघ सांगा इथं 5 दुने 10 आणि तिथं 5 5 25. आता एक काम करायचं, ह्या 2 ने याला डिवाइड करायचं. लय सिंपल आहे. बोला बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6, बे एक बे. 131. काय हे कळलं नाही? कळलं सगळ्यांना? परत सांगा चला फास्ट मध्ये, लवकर लवकर लवकर. फिर से एक बार. चला 2 नेला डिवाइड करा. बोला बे एक बे, बे त्रिक 6, बे एक बे. झालं 131 आला. आता याला 5 ने गुणा, विषय मिटून टाका. संपलं गणित ते. सांगा स्टेप सांगा. चला 5 1 5. त्यानंतर इथे 5 त्रिक 15चा 5 हातचा आला 1. 5 1 5 आणि 1 हा 655. तिकडचा काय सांगा रे? मग 36 2च अंक आहेत ना, चिटकून टाका. संपला गणित. संपला प्रश्न, संपला. आन्सर राईट आहे. लिहा 256 चा स्क्वेअर इज इक्वल टू
655 आणि साईडला किती बाबांनो 36. झाला आन्सर आलेला आपला. वहां पे वो जगह पुर रहा है क्या तुमको? है ना? लिखने को हो रहा है ठीक से सब? ठीक है. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. रेडी सगळे? चला पुढचा क्वेश्चन घ्या सगळ्यांनी. पुढचा क्वेश्चन आहे आपल्या सगळ्यांसाठी 300च्या आसपास घेतो आता, कारण आपण प्रत्येक लेवलला चालू ना, 150, 200, 250 आहे ना. चला भारी विषय चालला आता. तर 300च्या आसपास किती घेऊ? 317 घेऊ. 317 झेपेल का पण तुम्हाला ते? बघा बरं का, घ्या बरं 317. शुभम म्हणते 249 घ्या. ते किती सोपं आहे दादा. एकचाच गॅप ऍडिशन त्यामध्ये, एकचा वर्ग 0 घ्यायचा. काहीतरी मोठं विचार आहे असं 317 वगैरे असं भारी वाटतं जरा. चलो ओके डन. सांगा रे बेटा इकडे बघा. 317 ही संख्या कोणाला जवळ आहे? 250ला का 300ला का 350ला? लिहिलेल्या सगळ्यांनी 300ला. हे लिहिलं का? ठीक आहे. 300 त्यामध्ये फरक कितीचा आहे? 17. लिहायचं +17 -17. सतराचा वर्ग पाठ नसेल तर कालचा आपलं पेज पलटा, पहिल्या पेजवर लिहून दिला 17चा वर्ग मी किती? 289. ठीक आहे. मी तुम्हाला 30 पर्यंत पाठ करणंच काही झालं तरी. त्या 17चा वर्ग 289 इथे लिहून टाका सगळ्यांनी. लिहिलत? ओके. बरं 289 पैकी आपल्या इथे किती अंक पाहिजेत? फक्त 2च. कोणते कोणते? 8 आणि 9. 2 इथे नकोय आपल्याला. 2 इथे पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा. आलं का लक्षात सगळ्यांना? काय ते पहिली जोडी सांगून टाका. चला 317 अधिक 17 आणि पुढे काय सांगा? 317 वजा 17. चला स्टार्ट करा. 317 आणि 17 किती? 17 17 34 लिहायचं. 334 माझ्यासोबत लिहायला घ्या, काय गडबड करू नका. 334 गुणिले 17 किती? 300 का? सोपं आहे ना एकदम? भारीच की एकदम. आणि भागिले ऑलवेज. सगळ्यांची पहिली स्टेप बरोबर आलेली आहे का? सेम लिहिले का सगळ्यांनी असं? अरे शुअर सेम आहे. ठीक आहे. काय होईल पुढच्या स्टेप मध्ये सांगा? 100चे 2 शून्य 2 शून्य गेले. अरे संपला क्वेश्चन इथं. ठीक आहे. 3 ने गुणायचं, त्यात फक्त 2 मिळवायचं. एकच स्टेप आहे तेवढी. चला करून टाका फास्ट माझ्यासोबत. कोणाचं राहिलं ते लिहून घ्या बाबांनो. सांगा 3 किती आला रे? त्याचा 2 हातचा आला 1. 3 त्रिक 9 आणि 1 किती आला? 10चा 0 हातचा आला 1. 3 त्रिक 9 आणि 1 किती भारी. 1002. आणि तिकडे किती सांगा रे ते? 289. बरं 289 पैकी आपल्याला फक्त इथे 8 आणि 9 पाहिजे. 2 नकोय. बरोबर. मग 2 नकोय तर काय करायचं सांगा? पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा. लिहून टाका. आन्सर फायनल करा. 317चा वर्ग बरोबर सांगा रे बेटा. 102 आणि 2 किती बरं? 102च म्हणतो सॉरी. 1002 आणि 2 किती बरं? 1004. वा व्हेरी गुड. आणि पुढे किती सांगा? तो 8 9. तो चिटकून टाकायचा पुढे. कलर थोडे वेगवेगळे वापरा जरा. बरं राहतं. कलर वेगवेगळे वापरा. असे 2 नाही वापरले. एक पेन आणलाय सर, तो पण उधारीवर घेतला येता येता आता. हा घ्या पुढे घ्या. ज्याला खरंच आपला क्लास मनापासून करायचा आहे त्या लोकांसाठी काही गोष्टी लिहून देतो, तेवढं रोज आणत चला. नंबर 1, 4 कलर पेन. स्केच पेन नाही, आपले नॉर्मल पेन. हा ठीक आहे. ते कुठले तुम्हाला आवडते? एखादा म्हटलं सर पिवळा कलरच पाहिजे आम्हाला, एखादा म्हणला गुलाबी साडीवाला कलर पाहिजे. तुम्हाला जो कलर आणा तो आणा, काय मला ऑब्जेक्शन नाही. 4 कलरचे पेन घेऊन या, पण जे उमटले पाहिजे वहीवरती. ठीक आहे. बरं. हा काळा पेन पण घेऊन या, तुमच्या आयुष्याचा कलर सारखा तो. ठीक आहे. नंबर 2, एक पेन्सिल आणायची. ठीक आहे. काय आणायची? पेन्सिल. आणि त्याच्यामध्ये प्लस एक इरेझर आणाल ना? हा शार्पनर पण घेऊन या. शार्पनर लीडवाली पेन्सिल आण, लीडवाली. ठीक आहे. नंबर 3, एक स्केल घेऊन यायची. स्केल. स्केल कशाने ते पण तुम्हाला सांगतो. असेल आपल्याकडं. हे अशावाली स्केल घेऊन या. हा लय महाग आहे. हा अबे 2 रिचार्ज करता तेव्हा पैसे लागत नाही.
एक रिचार्ज कमी करा. हा, हे सगळे स्टेशनरी होऊन जा लागते एक रिचार्ज कमी केला की. ठीक आहे. स्केल वगैरे कंपल्सरी घेऊन या, बरं राहतं कधी पण. म्हणजे कमीत कमी क्लासला तर एवढ्या गोष्टी असाव्यात. आणि नंबर 4, रफ पेजेस पाहिजेत आपल्याला. वही वगैरे आणायची गरज नाही, कारण वही मीच देतो ना तुम्हाला इथून. कोणती? वर्कबुक देतो, त्यामुळे तुम्हाला वहीची गरज नाही. रफ पेजेस आणायचे, रोज 2 पेज आणायचे. अख्खा गट्टा घेऊन येऊ नका, ते गायब होईल जाता. तुमच्या आजूबाजूला डेंजर लोक आहेत. कोण आता कधी गायब करून काय पत्ता लागायचा नाही. ठीक आहे. आणि आपलं जे वर्कबुक आहे, वर्कबुक तुम्हाला मिळाल्या पहिल्या पानावरती नाव लिहून टाका तुमचं. हुशार आहेत तुम्ही तसे. चला असो, हे कळलं सगळ्यांना. एवढं स्टेशनरी रोज तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. एखादा पाऊच वगैरे घ्या, त्या पाऊच मध्ये या सगळ्या गोष्टी ठेवत चला. रफ पेजेस फक्त 2 आणायचे आहेत, ते पण आपल्या वहीमध्ये टाकून आणायचे. क्लिअर आहे ना? ओके. रोज 2 आणा फक्त, जास्त काय गरज लागणार नाही. कोणतंही गणित जेव्हा मी तुम्हाला देईल, आता किती लोकांना मी विचारतो पहिल्यांदा फॉलो काय कोण कोण करतंय मला ते. पहिलं मी गणित दिल्यानंतर कोण कोण आधी रफ पेज करते, हात वर करा. आधी रफ पेज गणित केलं पाहिजे. आणि फेअर कधी करायचं? मी शिकवत असताना. मी ते गणित किती वेळा सॉल्व्ह होतं? 2 वेळा. इथून पुढे सगळ्यांनी फॉलो करा ते. ठीक आहे. चला, एवढा असू द्या कमीत कमी. हा, आणि अजून एक, क्लासला येताना डोक्यामध्ये मेंदू घेऊन या, तो कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. चला, हे झालं का सगळ्यांचं? पुढचा क्वेश्चन घ्या आता. चा वर्ग. 389चा वर्ग. एक मिनिट, कोणाला जवळ आहे तेवढं सांगा पहिलं. हा चला, बरोबर येतो तुम्हाला. पहिलं रफ पेज करायला सांगितलं मी. रफ पेजवरच करा, त्या डेस्क वरती लिहू नका वरती. कोणी तुम्हाला पुसायला लावलं मी ते सांगा. 389 संख्या कोणाला क्लोजेस्ट आहे? गेल्याला का सगळ्यांनी? आता इथल्या साईडला 400 रेफरन्स घ्या. 400 ला जवळ आहे, झालं का? ठीक आहे. 400 ला कितीने जवळ आहे रे दादा? 11. इथे प्लस 11 मायनस 11. 11चा वर्ग सांगा. इथे 121. जरा फास्ट घ्या आता. 11चा वर्ग 121, इथे 121 लिहून घ्याल. लिहिलत का? बरं आता ऐका, इथे 21 पाहिजे का पूर्ण 121 पाहिजे आपल्याला? 21 ला फक्त इथं डॅश करून घ्या. हा एक इथं नकोय, त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा, नंतर हातचा पुढे मिळवायचा आहे. सांगा आता पहिली स्टेप. आता इथं 389 आणि 11ची बेरीज किती रे बेटा? इथं 400 आणि त्याला गुणिले 389 मधून 11 गेला. एकदा प्लस 11 आणि एकदा मायनस 11. कितीला सांगा? 300. नॉर्मल आहे. 9तून एक गेला 8, 8तून एक गेला 7, येईल ना 378 ना? नाही तर 378, 378 आणि भागिले ऑलवेज 100. आता काय परत बेचे पाड्याच इथं लागणार? 2 0 गेले. 4चा पाडा लागतो फक्त. 4चा पाडा येतो ना? 4चा पाडा बोला बरं. 4चा पाडा फास्ट मध्ये बोला. 4 8 32चा 2 हातचा आला 3. 4 7 4 7 28 आणि 3 31चा 1 हातचा आला 3. ठीक आहे. 4 त्रिक 12 आणि 3. मला अपेक्षा एकच आहे की तुम्ही किमान ते पाडे बोलून तुम्हाला पाडे तर रिकॉल होत आहेत. तुम्ही मेथड नका करू पेपरला, मला काय प्रॉब्लेम नाही, पण किमान आता प्रॅक्टिस तर चालली ना आपली. पाडे ऐकून ऐकून बोलून बोलून ते पाठवणार तुमचे परत एकदा. ठीक आहे. झालं का? 15 12 इथं. आणि या साईडला काय रे? 121. सांगा 121 पैकी फक्त 21 मला इथं पाहिजे. बरोबर. 1 ला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा, ऍड करायचा. चला घ्या पुढचं लिहायला घ्या. आन्सर लिहून टाका. 389चा वर्ग बरोबर. बेटा सांगा रे किती आला? 15 12 मध्ये 1 रुपये ऍड करा. 15 13 का? बरोबर की नाही? 15 13 आणि पलीकडे किती रे? 21 आहे. झालं, संपला कार्यक्रम त्याचा. नेक्स्ट वाला क्वेश्चन. या पुढे घ्या आता सगळ्यांनी. 450 जवळ देऊ का? झेपेल ना? थोडा डेंजर आहे बघा. आधीच विचारतो, जमेल ना तुम्हाला? हा ठीक आहे. मग 450 जवळ तुम्हाला लोकांना देतो मी आता डायरेक्ट. 464 करा. डर के आगे जीते. बघूया मरतोय का आपण. 464चा वर्ग करू आपण सगळे. किती येते? चलो 464 कमॉन. 450 ला जवळ येतो.
फक्त बेचे पाडे, दुसरं काही वापरलं नाही आतमध्ये, फक्त बेचे पाडेत. 464 ही संख्या 450 ला जवळ आहे. कितीला जवळ आहे बेटा? गॅप कितीचा आहे? 14 ना. कितीला? +14 -14. 14चा वर्ग सांगा रे मला. लय ते 196. आता आपल्याला कळतं 196 पैकी फक्त 96 इथं राहील लास्टला आणि एक इथं अलीकडे येईल, बरोबर की नाही? पहिली जोडी सांगा चला. 464 अधिक 14, 464 वजा 14. ठीक आहे, सांगा पहिले बेरीज सांगा किती आली दोघांची. दादा 464 आणि 14 किती? 478 इथे लिहा. गुणिले 464 मधून 14 गेला 450 आणि भागिले ऑलवेज. पहिली स्टेप सगळ्यांची मांडणी बरोबर असेल. इथून पुढे फक्त आता काय बेचे पाडे वगैरे लागतील, अजून काही जास्त लागत नाही. काय झालं बरं? शून्य फक्त एकच जातोय दादा. रेडीन सगळे? 0 0 एकच गेला. चला ताई सांगा 5चा पाडा. 5 दुने 10. इथं 5 9. बेचे पाड्याशिवाय काही लागत नाही. इथं पहिलं सांगितलं मी, फक्त बेचे पाडे वापरले पूर्ण. 999 पर्यंत बेचे पाडे वापरणार आहे मी. क्लिअर आहे का सगळ्यांना? काय ते चला झालं का इथपर्यंत सगळं? सांगा आता इथे या ठिकाणी या 2 न्याला भाग जातोय. बोला 2चा पाडा. बे दुने 4. इथं काय? बे त्रिक 6. 1 राहिला 18. बे 9 18. चला ओके डन. लिहा 239 गुणिले 9. हे कोणीही करू शकता. 9चा पाडा आपल्या सगळ्यांना पाठ आहे. सांगा स्टार्ट. रेडी? 9 9. त्याचा 1 हातचा आला 8. 9 त्रिक 27 आणि 8 किती रे? 35. 35चा 5 हातचा आला 3. काहींचा स्पीड कमी असेल, प्रॉब्लेम नाही, पण बरोबर काढा आन्सर ते. ठीक आहे, एवढा स्पीड नसेल एखाद्याचा, पण ठीक आहे येतं तुम्हाला करायला. मी रिपीट करतो परत ऐका. हे डिपेंड आहे तुमच्या स्पीडवरती. क्लिअर आहे काय ते? सांगा 9 9. 81चा 1 हातचा आला 8. एकदम स्लो सांगतो चला. नंतर 9 त्रिक 27 आणि 8 किती रे? 35. 35चा किती इथं? 5. हातचा किती आला? 3. ओके. त्यानंतर 9 दुने 18 आणि 3 21. झालं, संपलं. एवढाच तर गुणाकार. आणि पलीकडे काय सांगा? 196. 196 पैकी मला इथं फक्त 96 पाहिजे. एक इथं कॅरी फॉरवर्ड. झालं, संपलं आन्सर. पुढची स्टेप शेवटची स्टेप असते आपली. ठीक आहे, सांगा कशाचा वर्ग येतो? 464चा. लिहा बरं सगळ्यांनी. 464चा वर्ग बरोबर बेटा सांगून टाका. 21 51 मध्ये 1 रुपया ऍड केला. 21 52 आणि पुढे काय रे सांगा? 96. आहे का आन्सर बरोबर तुमचं? आता 600च्या पुढचं घेतो एक. ठीक आहे, किती घेतो? 600 600 600 600 600 600 600 618 घ्या. 18चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती आहे? 324. नसेल तर पहिला पाना बघून घ्या, कालच शिकवला. सांगा 618 ही संख्या कोणाला जवळ आहे? 600 ला. इथे सगळ्यांनी 600 लिहिलं का? 600 ला कितीने जवळ आहे सांगा? 18ने. इथे +18, इथे -18. झालं का सगळ्यांचं इथपर्यंत? ठीक आहे. 18चा वर्ग सांगा, बघून सांगा. किती? 324 का? 18चा वर्ग 324. त्याच्यामधला 24 आपल्याला इथं पाहिजे. 3 कॅरी फॉरवर्ड. इतकं कळतंय ना? ठीक आहे, ओके. कारण आता आपण 10वं गणित करतोय, त्यामुळे हे कळलंच पाहिजे. आता एवढा अभ्यास केलाय, प्रॅक्टिस केली आपण मागापासून. ठीक आहे, आणि मग आता 618 आणि 18ची बेरीज आणि 618 आणि 18ची वजाबाकी. सांगा 618 आणि 18 किती बरं? 636 गुणिले 618 मधून 18 गेला 600 आणि भागिले ऑलवेज. झालं, ठीक आहे. आलाच सगळे इथपर्यंत? 0 0 गेला, 2 2 0 गेले, बरोबर का? बरं, 6चा पाडा येतो का? बोला 6चा पाडा. 6 6 36चा 6 हातचा आला 3. बरं, साहित्रिक 18 आणि 3 21चा 1 हातचा आला 2. आता 6 6 36 36 आणि 2. व्हेरी गुड. आणि पलीकडचं किती? 324 पैकी तुम्हाला माहिती 24 इथे ठेवायचा आणि 3 ला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा. संपला प्रश्न तो. स्पीड वाढला बघा आता आधीपेक्षा. आता ठीक आहे, लिहा बरं. 618चा वर्ग. 618चा वर्ग बेटा लक्ष द्या पूर्ण सगळ्यांनी. आता यात 38 16 मध्ये 3 रुपये ऍड केले. बरं 16 मध्ये करा. 16 मध्ये 19 ना रे? अरे कळतंय का बेरीज? अरे हा 3 आहे ना, 3 ह्या 6 मध्ये ऍड करतो आपण शेवटच्या. ठीक आहे ना? सांगा फास्ट मध्ये. 38 16 मध्ये 3 रुपये वाढवले. 38 19. ठीक आहे, लिहा इथं 38 19 रुपये. आणि पलीकडचे काय रे? 24. चिटकवा तिथे. झालं, संपलं. संपा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. 786. 786चा स्क्वेअर करायचा आहे. संख्या कशाला जवळ आहे सांगा बेटा? 800 ला जवळ आहे. विदिन 15-20 सेकंदाच्या आत करू शकता अशा अपेक्षा. त्याच्या आतमध्ये होऊ शकतं. स्पीड, लिखाणाचा स्पीड महत्वाचा आहे. चला, आलं का सगळ्यांचं बेटा?
बरं दोघांचा डिफरन्स सांगा, फरक कितीचा आहे? 14चा फरक आहे, इथे लिहून टाका +14 -14. लिहायला सुरुवात करा माझ्यासोबत आता. 14चा वर्ग बोला. अरे 786 संख्या कोणाला जवळ आहे? 800ला. कितीने जवळ आहे? 14ने. इथे +14 -14. 14चा वर्ग सांगा मला. 100. इथे 196 यातलं फक्त 96 इथं पाहिजे, एक इथं नकोय. बरोबर ना? चला सांगा पहिली जोडी. 786 आणि 14 किती रे बेटा? 800. 800ला गुणिले साईडला 786 मधून 14 गेले 772 आणि भागिले ऑलवेज 100. झालं. पहिली स्टेप तर ओके झाली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये 2020 गेले. 8चा पाडा येतो तुम्हाला? नाही येत? नाही येत, जाऊ द्या, सोडून द्या तुम्ही. ठीक आहे, बोला 8चा पाडा बोला. 8 दुने 16चा किती? 6. 6 हातचा आला 1. त्यानंतर 8 7 56 आणि 1 किती रे? 57चा 7 हातचा आला 5. बरं 8 7 56 आणि 5 किती आला? 61. आणि पलीकडे किती सांगायचे? 196. 196 पैकी मला फक्त इथे 96च पाहिजे. एक पलीकडे कॅरी फॉरवर्ड. संपला हा प्रश्न, आपण संपला. किती आला सांगायचे? 786चा स्क्वेअर केला आपण. बेटा बोलो फटाफट चलो. एक 76 मध्ये एक वाढला 77 आला. लिहा 61 77 आणि पलीकडे काय? 96. झालं. कळलं 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 कळलं. त्या पेज वरचा शेवटचा क्वेश्चन पण मी तुम्हाला 3 प्रश्न होमवर्क देणार आहे. अजून आपण रिव्हिजन घेणार ना परत उद्या आल्यानंतर. असं कसं सोडणार नाही, संपला नाही प्रकार माझा. इथला प्रश्न शेवटचा आहे, पण प्रकारची रिव्हिजन उद्या परत घेणार मी. 3 क्वेश्चन तुम्हाला आज होमवर्क देऊन ठेवणार आहे मी. उद्या तर तुम्ही करून यायचे, ते करणार ना? शेवटचा प्रश्न काय? 999. 999चा मला स्क्वेअर करायचं इथं. हा 100% चालतं. 1000ला जवळ आहे ती संख्या. लॅन साईडला इथं सरी संख्या 1000ला जवळ आहे. जे दिसतंय तेच खरं आहे. आपण 999 असं नाही म्हणू शकतो 100ला जवळ आहे. नाही ना, खूप लांब आहे 100 पासून. ते 1000ला जवळ आहे काही झालं तरी. ठीक आहे, ठीक आहे, डन, क्लियर, ओके चलो. ओ बेटा इधर देखो बेटा. 999 ही संख्या कोणाला क्लोजेस्ट आहे? 1000ला. कितीने जवळ आहे सांगा? अरे फक्त एक नाही लिहा इथं. +1 -1. +1 -1. ठीक आहे, सांगा 1चा वर्ग. 1 लिहायचा का 0 1 लिहायचा? 2 डिजिट मध्ये मांडायचं कधी पण, पाठ करून ठेवा ते. ठीक आहे, 1चा वर्ग किती बरं? 0 1. 1चा वर्ग 0 1च्या फॉर्मॅट मध्ये सगळ्यांनी लिहिणार आहात. लिहिलं का? बरं, आता ही पहिली जोडी इथली प्लस वाली, दुसरी जोडी काय सांगा? मायनस वाली. सांगा पहिली जोडी. 999 आणि 1 किती रे? लिहायचं 1000 आणि गुणिले 999 मधून 1 गेला 998 आणि भागिले ऑलवेज. मेथड नाही बदलायची अजिबात मरेपर्यंत. हेच फिक्स आहे. सांगा मग 2020 गेले का रे? झालं, संपला. 998 गुणिले 10 काय करता येतं? डायरेक्ट 0 लावायचं पाठीमागे आहे ना. लिहा मग 998च्या पुढे एक 0 लावून टाका. झालं का रे? आणि पलीकडच्या या साईडला काय सांगा? 0 1. आय थिंक हे सगळं चिटकून जाईल, आन्सर निघून जाईल. लिहून टाका 999चा वर्ग बरोबर 9980 आणि शेवटी काय सांगा रे बेटा? 01. एकदा कॅल्क्युलेटर काय म्हणते एकदा बघावं लागेल. मी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढतो लगेच. बरं वाटतं बाबा राईट आला आमचं. चला 999चा वर्ग मी करून दाखवतोय. 999 गुणिले 999 बघून घ्या. आन्सर राईट आहे का तुमचं सगळ्यांचं? आलेले बढिया, ओके, थँक्यू सो मच. मंडळ आपला आभारी. 3 होमवर्कचे क्वेश्चन घ्या. रेडी? या पहिला क्वेश्चन घ्या सगळ्यांनी इथं. 719चा वर्ग. दुसरा क्वेश्चन घ्याल 894चा वर्ग. तिसरा क्वेश्चन घ्या 924चा वर्ग. हे 3 होमवर्क आहेत.